कोल्हापुरात गर्भलिंग निदान आणि बेकायदेशीर गर्भपात केल्याच्या संशयावरून डॉक्टरसह 3 एजंटला अटक करण्यात आली आहे. करवीर पोलिसांनी शुक्रवारी या प्रकरणी मोठी कारवाई केल्यानं कोल्हापूर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी की युवराज गोविंद चव्हाण, संजय कृष्णत पाटील आणि डॉक्टर हर्षल रवींद्र परुळेकर, विजय लक्ष्मण कोळसकर अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. या प्रकरणात आणखी एका संशयिताचा शोध सुरू आहे. गर्भपात रॅकेटचा पर्दाफाश पोलिसांनी केला. गारगोटी परिसरात गर्भपात केल्याची माहिती समोर आली आहे. विजय कोळसकर आणि हर्षल नाईक हे डॉक्टर असल्याचं सांगत होते. चिखली परिसरात त्यांनी रुग्णांचा गर्भपाताच्या गोळ्या दिल्या. त्यानंतर गारगोटी परिसरात गर्भपात केला. गर्भपात करण्याच्या 1 दिवस आधी युवराज रुग्णांना गोळ्या देत असल्याचं उघडकीस आलं. गर्भपात प्रकरणी पोलिसांनी छापा टाकला असता सोनोग्राफी मशीन इतर साहित्य जप्त करण्यात आले. संबंधितांवर गुन्हा दाखल केला असून चव्हाण याला 3 दिवसांची तर इतर आरोपींना 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. मडिलगे खुर्द इथं विजय कोळसकर यांच्या घरी एका महिलेला गर्भपातासाठी गोळ्या देत असताना पोलिसांनी छापा टाकला. सोनोग्राफी मशीन, गर्भपाताच्या गोळ्या आणि मोबाईल पोलिसांनी जप्त केलेत. चिखली आंबेवाडी परिसरात गर्भपाताच्या गोळ्यांची अनधिकृत विक्री करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. युवराज चव्हाणला ताब्यात घेऊन त्याची चौकशी केल्यानंतर त्याच्याकडे गर्भपाताच्या गोळ्यांची पाकिटे सापडली. त्याची चौकशी केल्यानंतर पोलिसांनी कारवाई केली आहे.